जीवनामध्ये कुणी सुद्धा कोणाचं नाही। कोण है किसी का महाराज, हा जीव एक पाण्याचा बुडबुडा आहे महाराज। महाराज हा जीव एक पाण्याचा बुडबुडा आहे, एक क्षणाचा सुद्धा मानवाचा देहाचा भरोसा नाही महाराज। देह कोणाचा महाराज, शरीर कोणाचं महाराज। अरे या जगामध्ये आपलं काहीच नाहीये, कुणी सुद्धा कोणाचं नाही महाराज। अरे ज्या बहिणीला प्रॉपर्टी घ्यायची असते ना, ती बहीण रडते महाराज। फक्त पैशाचं धनाचे लोभीत महाराज सगळे, कुणी सुद्धा कोणाचे नाही। अरे ज्यावेळेस तुमच्यावरती दुःखाचा टाइम येतो ना, त्यावेळेस कुणी सुद्धा कोणाचं नाही महाराज। भावकी सुद्धा आपल्याला धरत नाही महाराज। अरे ज्या आई वडिलांनी कबाड कष्ट केलेत, खूप मुलीला शिकवलंय, पण ती मुलगी एक दिवस दुसऱ्याचा हात धरून पळून जाते ना महाराज, त्यावेळेस आई वडिलांनी समजून घ्यायचं, आपण जीवनात सगळं काही कमवलं पण संस्कार कमवले नाही आणि आपल्या लेकरांना संस्कार दिले नाही। मुलांना एक सांगा, आयुष्यात नाही काही करता आलं तरी चालेल, नाही नोकरी करता आली तरी चालेल, फक्त आई वडिलाची मान खाली होऊ देऊ नका। हा सर्वात मोठा धर्म आहे महाराज। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे आम्हा करणे काम बीज वाढावया नाम। अरे या जगामध्ये सर्वात मोठे आई वडील आहेत, त्यांची मान खाली होऊ देऊ नका। एखादी मुलगी जर पळून जात असेल ना महाराज, त्या मुलीला माझं एकच सांगणं आहे, फक्त आईनं संस्कार लावले पाहिजे। अरे ज्यावेळेस मुलगी सासरी जाते ना, त्यावेळेस बाप विचार करतो, किती कष्ट केलेले असते त्या बापाने आपल्यासाठी, त्या आईनं किती कष्ट केलेले असतात महाराज। जगामध्ये कशाची गरज नाही हो, फक्त आई वडिलाला मुलगा चांगला निघावा एवढेच त्या बापाचे विचार असतात महाराज। काय लागतं त्या बापाला? तुम्ही कमवलेला पैसा सुद्धा बापाच्या कामी येत नाही, तुम्ही कमवलेला बंगला सुद्धा बापाला राहता येत नाही। अरे ज्यावेळेस तुमची धर्मपत्नी घरात येते, त्यावेळेस पत्नी सांगते, अहो तुमचे बाबा आता वयस्कर झाले आहे, दारात एखादी बास टाका आणि तिथून तुमच्या बापाला तिथेच झोपी घाला। सांगू का, ज्या आई वडिलांनी प्रॉपर्टी कमवली ना, त्यांना शेवटची आंघोळ सुद्धा दारामध्येच राहते। कितीही मोठा बंगला बांधला तरी महाराज आंघोळ सुद्धा शेवटची घरामध्ये नसते। मग कोण कोणाचं आहे हो? हे आपलं नाहीये, हे बाह्यरंगाचं आहे महाराज। बंगला कुणाचा, घर कुणाचं, संपत्ती कोणाची, पैसा कोणाचा, कोणीच कुणाचं नाही महाराज। म्हणून महाराज सांगतात की आता तरी तुम्ही भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे चरण धरा आणि त्या देवाच्या सेवेला लागा। एक वेळेस पंढरीची वारी करा, सुखा लागी जरी करशी तळमळ। एक वेळेस पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे जा, तो तिथे तुम्हाला विसावा दिल्याशिवाय राहणार नाही। अभंगाच्या प्रथम चरण महाराज म्हणतात, देह जावा आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाव। देवा आमचा देह गेला तरी आम्ही पांडुरंगाच्या चरणावरती दृढ आहोत। दृढ म्हणजे काय? निश्चय महाराज। निश्चय म्हणजे काय? संकल्प महाराज। जीवनात काही झालं तरी आम्ही शब्दाला बदलणार नाही। आपण पावलोपावली बदलतो महाराज, शब्दाला बदलतो महाराज। कोणता असा व्यवसाय नाही की त्याच्यामध्ये माणूस बदलत नाही महाराज। एकमेव फक्त संत बदलले नाहीत महाराज। कितीही माणूस कितीही खरा बोलणं असू द्या, पण थोडा तरी तो खोटं बोलतोच महाराज। पदोपदी आपण बदलतो महाराज। म्हणून लोक म्हणतात ना, काय खोटारडा माणूस आहे म्हणे तो। देह जावो आत्मा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव। आमचा भाव पांडुरंगाच्या चरणावरती दृढ आहे महाराज। एखादा राजा असेल आणि राज्यभोग बघत आहे, पण राजा ज्यावेळेस राज्यभोग भोगतो महाराज, त्यावेळेस सगळं काही प्रधानच्या हातामध्ये असतं। कारण की राजाला जेवढं ज्ञान नसतं तेवढं प्रधानला ज्ञान असतं महाराज। जे काही राजाला प्रधान सांगण ते राज्यावरती त्या राजाला करता येतं असं नाही। कारण की राजा ज्यावेळेस सिंहासनावरती बसतो त्यावेळेस प्रधानला सगळं सांगावं लागतं। त्याचं कारण आहे महाराज, कितीही राजा असला पण राजाकडे ज्ञान नसेल तर त्या राजाला राज्याचा उपयोग घेता येत नाही महाराज। एका प्रधानाकडे 1 रुपया होता महाराज, एक पूर्वीच्या काळीचा चांदीचा शिक्का होता महाराज। आणि चांदीचा शिक्का राजाला खूप पुरातन काळामधला असल्यामुळे जुन्या वाड्यामध्ये सापडला आणि तो राजाकडे सगळं नगरीमध्ये वार्ता पसरली की राजाच्या प्रधानाला खूप वेगळा प्रकाराचा चांदीचा शिक्का सापडला, पुरातन काळातला आहे। राजाने विचार केला, या शिक्क्यामध्ये काहीतरी विशेष असावं लागेल। म्हणून राजाने सांगितलं, अरे तुझ्याकडे जो शिक्का आहे खूप काळापासूनचा आहे, तो मला दे। त्यावेळेस प्रधाननी सांगितलं नाही, म्हणे तुला याच्या बदल्यात काय द्यायचं ते सांग, मी ते तुला द्यायला तयार आहे।
म्हणे बाहेर बांधलेले जे घोडे आहेत ते घोडे तुझ्या नावावर करतो म्हणे. नाही म्हणे मग द्यायचं तरी काय, अर्धा पाठीमागे जे सर्व काही बांधलेलं सोन्याचा नगरी आहेत ते तुला देतो म्हणे. नाही. राजा विचार करू लागला की या सोन्याच्या चांदीच्या नाण्यामध्ये काहीतरी विशेष असावं लागल की जेणेकरून प्रधानजीला एवढं देत असताना सुद्धा प्रधानजी देत नाही. त्यावेळेस राजाने सांगितलं, अरे जिकडे बोट फिरवशील ते तुला देईल, पण मला तो चांदीचा शिक्का दे. प्रधानजीनं सांगितलं नाही. कितीही प्रयत्न केला, अर्ध राज्य राजाने त्या प्रधानाला दिलं, पण प्रधान नाहीच म्हटला. मग आता राजा विचार करू लागला की असं विशेष काय तरी असणार. त्यावेळेस मला प्रधानजी हे काय चांदीचं नाणं देत नाही. अनेक प्रयत्न केले, खूप काही दिलं, पण प्रधान घेत नाही. त्यावेळेस राजाने शेवटचा पर्याय निवडला. म्हणे हे सर्व राज्य तुझ्या नावावरती करतो, या गादीच्या सिंहासनावरून मी उठतो आणि तू इथे बस, पण मला चांदीचं नाणं दे. प्रधानजीनं विचार केला, या चांदीच्या नाण्यात आपल्या आजापाजापासून चालत आलंय, या चांदीच्या नाण्यात काहीच नाही, मग आपण हे राजाला द्यावं आणि त्याच्या सिंहासनावर बसावं. महाराज प्रधानजी सिंहासनावरती बसला आणि राजाच्या हातात चांदीचं नाणं दिलं. राजे साहेब चांदीचं नाणं घेऊन चालले, पण सांगा महाराज, ज्या वेळेस आपल्याकडे सिंहासनच राहिलं नाही, राज्य भोगच राहिला नाही, चांदीच्या नाण्याला काय किंमत राहिली? सांगायचं महाराज एवढंच, 1 रुपयामध्ये अख्खं राज्य नावावर घेऊन करू शकतो प्रधानजी, फक्त बुद्धीचा वापर. महाराज बुद्धीचा वापर करता आला तर कितीही काही दुसऱ्याचं असलं तर ते आपलं होतं आणि कितीही आपलं असलं तर दुसऱ्याचं होतं. महाराज मग दुसऱ्याची होणारी वस्तू किती आपली झाली तर ती आपली नाही महाराज. म्हणून हा देह त्यांनी दिलेला आहे, आपला नाही महाराज. मग आपला होण्यासाठी महाराज फक्त देवाचं भजनच करावं लागतं. विठ्ठल अशा प्रकारे महाराज सांगतात, चरण न सोडी सर्वता न तुझी पंढरी नाता. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो. काय म्हटले नामदेवराय? तुम्हाला एक सांगू का, कीर्तन जोपर्यंत तुम्ही मन लावून ऐकणार नाही तोपर्यंत कीर्तन तुम्हाला समजणार नाही. दरवर्षी सप्ताह करता महाराज, दरवर्षी महाराज लोकांना पाकिट देतात, मृदंगाचार्य बोलवतात, गायनाचार्य बोलवतात, सगळं काही नियोजन करता महाराज. म्हणजे एक सांगू का, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर लोकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे, महाराज थोडंसं आमच्या लोकांना हसवा. एक सांगू का, हे तुम्हाला वळण लागलंय ना, त्याच्यामुळे यांना लागलेलं आहे. गावामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे महाराज, तर सप्ताह आहे. नाही तर असे आयुष्य घातले तुम्ही सप्त्याला तरी उपयोग नाही. काय उपयोग आहे महाराज? आता मोबाईल उघडला कीच कॉमेडी महाराज, मनोरंजन आहे महाराज, काय ऐकायला भेटत नाही मोबाईल मध्ये. पण एक सांगू, या धर्ममंडपामध्ये ज्या नारदाच्या गादीवरती आपण तुम्ही सर्व बसलेले आहात, कीर्तन चांग आणि होय अंग. अरे ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी, नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी, साधू संतांनी परंपरा चालूत आणलेली आहे, ती परंपरेचं उल्लंघन आपण करायचं नाहीये. त्या परंपरेचं उल्लंघन, त्याचं कारण आहे, तुम्ही आता आमच्याकडून ऐकता, आम्ही काय तुम्हाला फुकट सांगत नाही. आम्ही संतांनी फुकट सांगितलं महाराज, तेव्हा लोकांना पटलं नाही. आम्ही इकत सांगून तुम्हाला काय पटणार आहे? विठ्ठल महाराज संत देवाला विकू लागले. कोणाला विकू लागले? आम्ही तरी आता पाकिट घेऊन कीर्तन करू लागलो तरी लोकांना त्रास होतो. संत देवाला विकू लागले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पोचोनी, ऐताला घर पोचोनी, ऐताला घर पोचोनी. कुणी ऐता आला घर पुसुनी. देव घेऊन आले संत महाराज. लोक म्हणले देव न लगे, देव न लगे. तेव्हाच्या काळात सुद्धा आपल्यासारखे होते, आताच नाही महाराज, तेव्हाच्या काळात सुद्धा आपल्यासारखे होते. ते म्हणले देव न लगे, देव न लगे. आम्ही काम धंदा सोडून काय म्हणे देवाच्या मागे लागाव का? आम्हाला नको म्हटले. कोण म्हटले? तुमच्या आमच्या सारखेच महाराज, आम्हाला नको म्हटले. आता एवढी गरमी होती तुमची, तर फॅन काय बघायलाच येत वाटतं.
म्हणजे लावा असं मी म्हणणार होते, पण अवस्था पाहूनच म्हटलं विचार करा, नाही तर हे म्हणायचे महाराज आमच्यासारखे येडेच आहेत का काय, म्हणून म्हटलं नाही, कारण की फॅनचे पातेच मला व्यवस्थित दिसणार नाही. असू द्या, दुरुस्त करून घ्या, म्हणजे महाराजाची परेशान नको. विठ्ठल मग महाराज संतांच्या काळात अशा काही स्त्रिया होत्या महाराज, त्या भजन करायच्या, देव सुद्धा भजन करायचे महाराज. जनाबाई सारखे संत झाले महाराज, मीराबाई सारख्या संत झाल्या महाराज. आता मीरा आहेत पण फक्त नावाच्या आहेत महाराज. आता जनाबाई सुद्धा आहे पण तूप सुद्धा एवढंसं कुणाला शिल्लक देत नाही. पण पूर्वीच्या काळातल्या जनाबाई भजन करू लागल्या. संसाराचा त्याग करणारे संत महाराज लक्षात आले पाहिजे. जनाबाई पंढरपूरला गेल्या आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं आणि पाहता क्षणीच जनाबाईने विचार केला, आता घरी जाणे नको. दळण करू लागल्या महाराज. पूर्वीच्या काळी बायका दळण करायच्या, आता दळण आता जात नाही राहिलं महाराज. पूर्वीच्या काळी जाते होते, आहेत इथं सुद्धा वय माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने तुम्ही सगळे मोठे आहात. पूर्वीच्या काळातल्या आजही बायका आहेत, त्या सुद्धा सांगतात महाराज, जात्यावरती जळण करत असताना जातं जसं फिरायचं महाराज, तशी मुखातून ओवी निघायची आणि पंढरशी पांडुरंग परमात्म्याचा धावा करायचा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. महाराज म्हणता, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. काय सुंदर भाव होता. सासू आणि सासरे धीर तो तिसरा, ओव्या गाऊ म्हातारा तू ये रे बा विठ्ठला. काय भाव होता महाराज. प्रपंचादन दळीले पीठते वैरिले, काय त्यांचा भाव होता महाराज. देवाला बोलता वेळेस सुद्धा महाराज संतांचा भाव असा निघला, फक्त देवावरती भार होता महाराज, बाकी काही नाही महाराज. संत तर सांगतात, देवा सगळेच काही तू आमचा आहे, इठाई किठाई माझी कृष्णाई कानाई, सगळेच काही देवा तू आमचा आहे, आम्हाला काही नको. काय त्यांचा भाव असेल, आपण तो भाव उत्पन्न करू शकत नाही महाराज. आपल्याला ते लागतच नाही महाराज. कीर्तनात सुद्धा आपण बसल्यानंतर आपल्याला झोप येते महाराज. काहीला तर कीर्तन आणखी सुद्धा कळत नाही महाराज. 80 वर्ष झालं म्हातारे कीर्तन ऐकतात पण तरी कीर्तन कळत नाही. एका कीर्तनामध्ये मी असंच अभंग घेतल्या बाबा म्हणे अभंग गाथ्यातला नाहीच म्हणे, गाथ्यातला नाही म्हणे. आता खूप गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे. अभंग घेतल्यानंतर बाबा म्हणे काही म्हातारी इतके आडमुठसुंबे असतात महाराज, ते स्वतःचा संसार नीट करत नाही, परमार्थाचा त्यांचा तर मेळच नसतो महाराज. तुम्हाला एक सांगू का, काही अवगुणामुळे सुद्धा लोक परमार्थ करत नाहीत महाराज. गावामध्ये हरिपाठ होत असेल तर लेकराला कधी हरिपाठात बसू देणार नाही, तरुण पिढीला कधी समोर येऊ देणार नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जोपर्यंत यांना संस्कार लावत नाही तोपर्यंत यांना लागणार नाही. आणि जुने माणसांचा असा स्वभाव असतो, त्यांना लेकरं आवडत नाही, कलमा आवडत नाही. आणि महिलाचा कीर्तन तर महिलांचा परमार्थ तर पूर्वीच्या काळापासूनच लोकांना आवडत नाही. आता लोकांना सहन करावाच लागतो. पूर्वीच्या काळी एकच प्रथा होती, चूल आणि मूल महाराज. पण आपल्यावरती खूप उपकार केले सावित्रीबाई फुलेने की त्यांच्यामुळे हातामध्ये लेखन आली आणि त्या लेखणीमुळे आज स्त्री काही करू शकते महाराज. स्त्री पायलेन होऊ शकते, स्त्री वकील होऊ शकते, स्त्री इंजिनियर होऊ शकते, स्त्री काही सुद्धा करू शकते. ही फक्त आपल्यावरती कोणाची कृपा आहे? राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि अहिल्याबाई होळकर अशा थोर पुरुष इथे जन्माला आल्या, म्हणून स्त्रिया सुद्धा समोर गेल्या. स्त्री आणि पुरुष एक झाल्या महाराज. स्त्रींना आणि पुरुषाला समान कायदा मिळाला. त्याचं कारण आपल्यावरती अनंत उपकार पूर्वीच्या काळातल्या लोकांचे आहेत. म्हणून तुम्हाला सांगेन, आता तरी पुढे व्हा. आता बास,
आता शेतीत आता बऱ्याचशा मुली तर काम करतच नाही शिकल्यामुळे, पण शेती सुद्धा महत्वाची आहे, शेती सुद्धा करावी लागणार आहे महाराज. शेती पिकल तर महाराज आपण जगतोल, शेती पिकली नाही तर आपण जगणार नाही. 15 दिवस पाऊस पडला नाही महाराज, एकच महिना. विचार करा, शेतकरी तर दुःखी होताच होता, पण असा कोणता जगात माणूस नाही त्याला दुःख नव्हतं महाराज. पाऊस नसेल तर काही नाही हो, निसर्ग खूप महत्वाचा आहे. निसर्ग नसेल तर काहीच चालत नाही महाराज. निसर्ग महत्वाचा आहे, म्हणून निसर्गाने आपल्यावरती खूप मोठी कृपा केली आहे. म्हणून भगवंताला एकच विनंती करा, देवा जसा आम्हाला साथ देतोस ना, अशी साथ आयुष्यभर आम्हाला देत राह. मानवाची साथ कामाला येत नाही, पण देवाने आपल्यावरती केलेली निसर्गाची कृपा ही खूप महत्वाची आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात